बघा, 12% दूध असलेल्या 40 लिटर द्रावणात किती पाणी ओतावं म्हणजे दुधाचं प्रमाण 8% होईल असा प्रश्न मिश्रण गुणोत्तर या घटकाशी संबंधित लेकरांनो. एकूण द्रावण आहे 40 लिटरचं. या द्रावणामध्ये दुधाचं प्रमाण म्हणते दुधाचं प्रमाण 12%. याचा अर्थ या द्रावणामध्ये असलेलं पाणी किती हो? पाणी असणार लेकरांनो 88%. ओके, 40 लिटर हे मूळचं जे द्रावण आहे याच्यामध्ये प्रथमतः दूध किती पाणी किती याचा अंदाज कसा घ्यायचा. हे एकूण असलेलं द्रावण 12%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये 12/100 अशी 20 दोन्ही 40 20 पंचे 100 2 गुणिला 12/5 24/5. हा भाग कसा जातो तर 5 चूक 20 दशांश चिन्ह द्या, शून्य घ्या आणि 5 8 40. 4.8 लिटर सद्यस्थितीमध्ये द्रावणात दूध आहे. 4.8 लिटर या 40मधून वजा करा. सद्यस्थितीमध्ये असलेलं पाणी किती याचा अंदाज घेता येईल. सद्यस्थितीमध्ये असलेलं द्रावणातील पाणी 35.2 लिटर, दूध 4.8 लिटर. किती पाणी ओतावं म्हणजे दुधाचं प्रमाण 8%. उत्तराप्रत पावलं कशी टाकायची. इथं लिहा दूध, इथं लिहा पाणी. सध्या द्रावणामध्ये असलेलं दूध आहे 4.8 आणि सध्या द्रावणामध्ये असलेलं पाणी आहे 35.2. किती पाणी ओतावं. उदाहरणार्थ 1 लिटर एवढं पाणी ओतावं म्हणजे काय होईल की दुधाचं प्रमाण 8%. मग पाण्याचं किती असणार. 100मधून 8 वजा करा, 92 असणार. त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना 92चा गुणाकार या पदासोबत 8चा या पदासोबत म्हणजे 92 गुणिला 4.8 या 8चा 35.2 अधिक 100 सोबत म्हणजे हा गुणाकार किती सर लेकरांनो. हा गुणाकार येतो 441.6. 8 आतील पदाला गुणिला 8 गुणिला 35.2 म्हणजे काय 281.6 अधिक 8 गुणिला x काय 8x. 441.6 कडे येताना 281.6 वजा स्वरूपात मांडावे लागतात. समोर एकटे 8x का मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. पुढे चला, ही वजाबाकी 160 सर समोर 8x. आता 160 कडे येताना 8 भागीला का मांडायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते, भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडावी लागते. अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. मग हा भाग गेला 20 न सर. हे x म्हणजे 20 लिटर काय तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्रावणात किती पाणी ओतावं. द्रावणात 20 लिटर पाणी ओतावं म्हणजे दुधाचं प्रमाण 8% होईल. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ओके, मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.